हॅलो, हाय, नमस्कार. मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो होतो बाहेर फिरायसाठी म्हणजे आमचा दक्ष आहे, ननदचा पोरगा. तर त्याला काही घरी गमत नव्हतं. ते म्हणत होते की बा घरी गमून नाही राहिलं म्हणून त्याला इकडे फिरायसाठी आणलं होतं. आयुष, आरुष, सर्वेश, मीनू, किट्टू सर्वजण शाळेत गेले. त्याच्यानं काही दक्षूला गमत नव्हतं. तर त्याला म्हटलं चला, म्हटलं आता फिरायला येऊ. इकडे आलो आम्ही 2-3 किलोमीटर इकडे. त्याचे मामा, मी, दक्ष इकडे फिरायला आलो होतो. तर हा आमचा दक्ष आहे. हा आमचा दक्ष आहे. तर त्याच्यासाठी फिरायला आलं तर गमू राहिला का दक्ष? मस्त गमू राहिला. हा, गमू राहिला म्हणतात. मस्त गमू राहिला आहे ना. असंच फिरायला पाहिजे का? असंच फिरायला पाहिजे. तर पाहू शकता आम्ही काही कोण्या गार्डनमध्ये नाही आलो. काही असं म्हणजे जिथं काही खेळणी बिळणी असतात तिथं नाही आलो. आम्ही आलो इकडे वावरात पराठे इकडे आहेत, दिसतातच तुम्हाला. शेती बिती आहे इकडे. आता निघालो आम्ही रोडवरून, वावरातून निघालो घरी जायसाठी. कारण की एक तास झाला होता आम्ही बाहेरच होतो. हे दुसरं गाव आहे. आम्ही दुसऱ्या गावाच्या बाहेर आलो होतो. आमचं गाव वेगळं, दुसरं गाव हे वेगळं. आणि या गावाच्या बाजूनं आलो होतो आम्ही. असं 2-3 किलोमीटर आलो होतो. तर आमचा दक्ष पण आता गाडीवर बसलेला आहे. दक्षला फारच गमलं बरं. तर आता संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे तरी 5 वाजत आले. लेकरायला सुट्टी होते, त्याच्यासाठी आता आम्ही घरी चाललो. लेकरायला आणा लागेल ना, त्याच्यासाठी छोटासा नाला पण लागला. तसं पाणी आहे, कारण की पावसाळ्याच्या नाल्या नुल्याले पाणी तर राहतेच. आमच्या गावात दवाखाना करायला येतात लोक. दुसऱ्या गावचे लोक येतात दवाखाना करायचं असला, काही घ्यायचं असलं तर आमच्या गावात येतात. तुम्हाला लोक दिसूनच राहते, पैदल चालले. आला आमचं गाव आता, जवळ चाले पाहिजे. हे आहे आमचं गाव आता. इथून आलं आमचं गाव आता. आम्ही बरोबर 3:45 वाजता निघालो होतो घरून. आता बरोबर 5 वाजले, म्हणजे आम्हाला 1 तास झाला. आता लेकरे पण घरी येतातच. आला आता गावही पण आमचं जवळ आलं. गारा आहे निरा. मस्त गाव आहे आमचं, काहीच वांदा नाही. गारा, खड्डे, माती. पोचलो आता आम्ही घरी. दक्ष चला, लेकराच्या बॅगा पण आणल्या. बॅग पडीन पाहिजे. द्या एक बॅग माझं. लेकरायला सुट्टी पण झाली. दक्ष थांब ना. दक्षुले लयच घाई झाली घरी जायची. बॉटल आणली का? चला. पडले. कुठे लागले दक्ष? टोंग्याला लागलं का? पडले ते आता. चला, आता संध्याकाळ झाली मस्त. लेकरं शाळेतून पण आले. लेकराचे ते कपडे गिपडे बॅगा पद्धतशीर ठेवल्या. झाडूनही काढलं. लगे भांडी कुंडे घासले. आता म्हटलं मस्त टोमॅटो भात करावं म्हटलं. तर टोमॅटो भात करायसाठी साहित्य सांगतो मी काय घेतलं. या वाटीनं मोजून मी राशनचे 3 वाट्या तांदूळ घेतले. या वाटीनं बरोबर 3च वाट्या घेतल्या. याचं पाणी पण सांगतो किती लागते तर या भाताले. तर त्याच्यासाठी मी घेतले 2 मोठे कांदे घेतले आणि ते असे उभे चिरले. पाहू शकता तुम्ही, असे उभेच चिरायच्यात आपल्याला. नंतर असे चोळून घ्यायचे आहेत. मस्त मोकळे कांदे होतात आपले. नंतर घेतले मी 5-6 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 3 टोमॅटो घेतले. मोठे आहेत म्हणून मी 3 टोमॅटो घेतले. लहान जर असले तर तुम्ही 4 पण घेऊ शकता, लहान जर असले तर. पुदिन हऱ्याचे असे 7-8 पानं घेतले. लसणाच्या पाकळ्या घेतल्या 8-9. अद्रकचा तुकडा घेतला. आणि हे आपला गोडलिंबाचा कढीपत्त्याचा पाला घेतला. आणखीन फोडणीसाठी सांगतो काय घेतले मी. हे दालचिनीचे तुकडे घेतले 4, मिरे घेतले 4-5, लवंग घेतले 4-5 आणि हे आपले पानं घेतले 2. 1 चम्मच धने घेतले. शेंगदाणे घेतले अर्धी वाटी. मोहरी घेतली 1 चम्मच. जिरं घेतलं 1.5 वाटी. आपल्याला एक ओलं नारळ लागते बरं. टोमॅटो भात करायसाठी आपल्याला ओला नारळ लागते. तर आयुषच्या पप्पाला आता फोडायला लावतो मी. तोपर्यंत काय करतो मी, हे आपले जे तांदूळ आहेत, राशनचे तांदूळ जे आहेत ते धुवून घेतो 2 पाण्यानं आणि अर्ध्या तासासाठी मी भिजू टाकतो पाण्यातच बरं.
आपल्याला 2 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे मस्त चकचक, कारण की राशन हे काय काढू राहिले ना धुवून. 2 पाण्यानं किंवा 3 पाण्याने धुतले तर चालतात. जेवढं पांढरं पाणी निघालं सर्व काढून टाकायचं, तेवढाच भात चांगला पांढरा फटक येते आपला. आणखीन 3 पाण्याने धुवून घेतो चकचक. आता अर्ध्या तासासाठी हे पाण्यात भिजू टाकायचे आहेत. यानं काय होते, आपण अर्धा तास जर पाण्यात भिजू टाकले तर याचा जो चिकटपणा असते, स्टार्च असते, तो निघून जाते. त्याच्यासाठीच आपल्याला हे पाण्यात भिजू ठेवायचे आहेत अर्धा तास. सर्वात आधी मी तावा ठेवतो. ताव्यावर आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत. धने कसे असे चिंबट होते ना पावसाळ्यातनी, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. वाटाच्या वेळेस मस्त वाटल्या जातात हे. तोपर्यंत मिरच्याचे हे देठ काढून घ्या. नाही, हे मिरच्या आपल्याला वाटूनच घ्यायच्या आहेत, भाजायच्या थोड्याशा. भाजल्याशिवाय कसं मिक्सर असतं तर तशाच काढल्या गेल्या असते, आपल्याला पाट्यावर वाटायला लागतात, त्यासाठी थोडेसे भाजून घेऊ. पाणी पावसाची तर लवकर चूल पेटत नाही, लयच त्रास देते. सराटा नाही आणला, पेटवा तसंच. आयुषच्या पप्पानं आता तुकडे आणले इटाईचे. यांना काही जमून नाही राहिलं म्हणतात, तुकडे ठेवतात आता ते. आयदा चटका गिटका लागे ना माहिती. आता हवा लागते मस्त ताव्याला पद्धतशीर. हा, तावाही भल कसा गरम आहे बरं तो. बस आता लय मस्त चूल पेटली, एकच नंबर. धने काही आपल्याला काही जास्त भाजायचे नाही आहेत, फक्त ते तेवढ्या पुरते वाटल्या गेले पाहिजे. त्याच्यासाठी आता हे हिरव्या मिरच्या पण भाजून घेतो. वाटल्या गेले पाहिजे ना. तुमच्या घरी जर मिक्सर असेल तर हे नाही भाजल्या तरी चालतात. आता हे इकडे भाजेपर्यंत टमाटे जे आहेत, हे टमाटे आपण कापून घेऊ. आळवे कापून घ्यायच्यात, कारण की हे भाजायच्यात आपल्याला. त्याच्यासाठी असे उभे उभे काप करून घ्यायच्यात, गोल गोल. बारीक कापले तरी पण चालतात, तसं काही नाही. ह्या पा अशा चकत्या चकत्या करून घेतल्या अशा. आता हे 1.5 टमाटा आपल्याला असंच कापून घ्यायचं आहे. आता हे झालं 1.5 टमाटा. आता हे अर्धा टमाटा बाजूला ठेवून देऊ. ज्याच्यात धने घेतले होते ना त्याच्यातच मिरच्या पण काढून घेऊ. मिरच्या काही जास्त भाजायच्या नाही आहेत आपल्याला, तेवढ्या त्या गरम करायला लागतात. आता लगेच आपण हे टमाटे भाजून घेऊ असे. आता डायरेक्ट चुलीतही टाकले तर चालतात टमाटे 2, पण आता जास्त चूल पेटून नाही राहिली ना, त्याच्यासाठी असेच भाजून घ्यायच्यात आपल्याला. मस्त असे थोडासा काळा कलर येईपर्यंत भाजल्यासारखे होईपर्यंत. आता चेतली एकापरी पेटली मस्त. तोपर्यंत हे जे टोमॅटो आहे, 1.5 टोमॅटो ठेवला होता, तो पण आता बारीक बारीक कापून घेऊ. तो 1.5 टोमॅटो वेगळा कापला मी. आता त्यातलाच हा 1.5 टोमॅटो होता, त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायच्यात. मस्त बारीक बारीक करून घ्यायच्यात. हे पाशे बारीक बारीक करून घेतले मी. जसे आपण भाजीला करतो ना बारीक बारीक टोमॅटो कापून, तसाच कापायचा आहे आपल्याला. आणि हा वरचा ताव्यावरचा जो टोमॅटो आहे तो आपल्याला उलट पालट करून भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो आहे ना, आता हा पलटून घ्यायचा. असा मस्त असा जळल्यासारखा झाला थोडासा. परतल्याच्या नंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे एका प्लेटीतून. आयुषचे पप्पा काढू राहिले नारळाच्या वरची साल. तोपर्यंत तुम्हाला साहित्य दाखवतो मी काय काय घेतलं. तर टोमॅटो, हिरव्या मिरच्या, धने, त्यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा चम्मच जिरं, कोथिंबीर घेतली मी थोडीशी, पुदिना हऱ्याचे पानं घेतले, लसणाच्या 9-10 अशा पाकळ्या घेतल्या आणि एक अद्रकचा तुकडा घेतला.
एवढं साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मस्त काढू राहिले, साल निघाली, आता साल पण निघाली मस्त. आता फक्त नारळले फोडायचंच काम आहे. आरू बसला, नारळच्या अंदरचं जे पाणी असते ना ते पाणी प्यासाठी बसला. काळजी ना, आपल्याला आवडते. हा, खाली सांडलं रे, लय होता. आरू पिऊ राहिला लपून पाणी, जरासं निघालं म्हणून. पे काढा त्यातलं नारळ थोडस. हा काढला नारळचा तुकडा मस्त. आता या नारळच्या तुकड्याला आपल्याला खिसून घ्यायचा आहे. आयुषचे पप्पा मस्त नारळ जे होतं ना त्यानं फोडलं होतं, त्याचा आता किस काढू राहिले किसनीनं. आता किती मस्त किस निघाला दाखवतो मी तुम्हाला. चला आता आयुषचे पप्पा नारळ खिसेपर्यंत मी साहित्य वाटून घेतो. मसाला पाट्यावर वाटून घेतो आता मस्त बारीक. आणला काय? बरं. ओल्या नारळाचा किस पण टाकून घ्यायचा आहे. मसाल्याबरोबर पद्धतशीर वाटल्या पण जाते. अर्धी एक वाटी आहे एकापुरी हा नारळाचा किस. आपलं साहित्य वाटून पण झालं. आता याच्यात मी पाण्याचा वापर काहीच नाही केला, बिना पाण्याचंच वाटलं तरी पण ओलसर निघाला, कारण की नारळ पण ओलं होतं आणि टमाटे तर ओलेच असतात त्याच्यासाठी. आता काढून घेऊ एका प्लेटीत. मी गंजाली माती आणतो ना लावून, अर्धा तास झाले आपले तांदूळ भिजून मस्त. माती घेतो, आणली नाही माती लावून. आता माती न लावली की काय होते, गंज 3 माप तेल घेतो मी टाकून. याच्यात 3 माप तेल टाकलं, जास्त टाकलं तर चालते, तसं काही नाही की 3च माप टाका लागतात म्हणून. आता टाकू आपण याच्यात थोडंसं जिरं मग अर्धा चम्मच वापरला होता. आता थोडंसं जिरं टाकून घेऊ. जिरं टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायची थोडीशी मोहरी नाही टाकली तरी पण चालते. त्याच्यानंतर टाकायचे याच्यात आपल्याला आपण जे तेजपत्ते घेतले होते ना 2 तेजपत्ते टाकायचे. हा, आणि हे काळ्या टाकायच्या आहेत मसाल्यातल्या. मिरे 4-5 आणि हे लवंगा. आता भाजून घ्यायच्यात आपल्याला, परतून घेऊ तेलात मस्त. आणि ते पटकन जळतात त्याच्यासाठी लक्ष ठेवावं लागते, कारण की आता चूल दळदळ पेटली आपली. लगेच आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्याच्या नंतर टाकायचं आपली शेंगदाणे. अर्धी वाटी शेंगदाणे टाकले मी, ते पण परतून घेऊ मस्त. लगेच टाकायचे आहेत आपल्याला कांदे मी उभे चिरले, तुम्ही पण उभे चिरा. उभे चिरल्याने आपला जो भात आहे ना, टोमॅटो भात एकदम मी गेलती पाणी आणायला. तोपर्यंत आयुषच्या पप्पाला वाटलं की बा जैतीन गिरती म्हणून ते पण करू लागतात भाजी गिजी. कांदा मस्त लालसर झाला, मस्त भाजला आपला कांदा. आता टाकू आपण याच्यात टोमॅटो कापलेले जे होते ना बारीक बारीक, ते टाकून घेऊ आणि परतून घेऊ मस्त. कांदा मस्त शिजेपर्यंत, मऊ होईपर्यंत. आता लगेच आपल्याला आपला टमाटर पण मस्त भाजला गेला. आता याच्यात टाकू आपण जे घरचे भाजीत मसाले वापरतो ना, तेच टाकायच्यात आपल्याला. तर ते चवीपुरतं मीठ घ्यायचं, आपल्या फोडणीत टाकून घ्यायचं. हळद टाकायची आहे आपल्याला अर्धा चम्मच. आणि काश्मीरी मिरची घ्यायची आहे. हे काही तिखट नसते, बेडगी मिरची पासून बनवलेली असते ही मिरची पावडर. एकदम कलर यासाठी फक्त फिक्की असते ती. आणि गरम मसाला घ्यायचा 1 किंवा 1.5 चम्मच, जसा तुम्हाला खायचा असला तसा मसाला वापरायचा. आणि एक वेळ परतून घेऊ आपण मस्त असा. मसाला परतल्याच्या नंतर आपल्याला टाकायचा आहे वाटलेला हा जो हे होता ना मसाल्याचं हे पेंड होता ना, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि या मसाल्यात फिरून घ्यायचा आहे. शेवटून मी याच्यासाठी टाकला कारण की टमाटर पण भाजलेलंच होतं, मिरच्या पण भाजलेले होते आणि धने पण भाजलेलेच होते, त्याच्यासाठी मी शेवटून टाकला. आपला मसाला मस्त याच्यात
तेलातनी शिजेपर्यंत मस्त त्याच्यावर झाकण ठेवून देऊ 2 मिनिटं. मसाला मस्त आपल्या भाजला गेला, एकच नंबर झाला, एवढा मस्त वास येऊ राहिला. आता टाकायचं आहे आपल्या याच्यात पाणी. पाणी किती टाकायचं आहे ते सांगतो तुम्हाला. आता मी 3 वाट्या तांदूळ घेतले होते, त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यात दुपटीनं पाणी घ्यायचं आहे. तर 3 वाट्याचे होतात 6 वाट्या, तर 6 वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे 3 4 5 आणि हे झाले 6. तर आता मला भात कसा करायचा आहे, थोडासा घाटा करायचा आहे भात, तर त्याच्यासाठी मी 1 वाटी पाणी शिल्लक टाकतो. तुम्हाला जर समजा असा मोकळा भात करायचा असला तर तुम्ही दुपटीनं पाणी फक्त 6 वाट्या घेऊ शकता, पण मला थोडासा घाटा पाहिजे त्यासाठी मी 1 वाटी पाणी शिल्लक घेतलं. आता मस्त दणदणीत अशी उकळी येऊ देऊ, तोपर्यंत झाकण ठेवून देऊ. मस्त तुकडे तुकडे केले आयुषच्या पप्पानं, नारळाचे मस्त तुकडे तुकडे केले. आता द्या सगळ्याले वाटून. लेकरं तर बसेला असतात काळजी ना वाटच पाहिजे. नारळाचं पाणी तर फक्त आरूनच पेला एकट्यानं, तो बी लपून पेला. खाली सांडलं म्हणजे ते घाई तुम्ही फोडलं ते म्हणून सांडलं ते खाली. मस्त उकळी आली आपल्या फोडणीच्या पाण्याले. आता आपल्याला लगेच याच्यात जे आपण भिजू घातलेले तांदूळ होते ते टाकून घ्यायच्यात. तांदूळ मी शेंगदाणे टाकले. तुम्हाला जर शेंगदाणे नसतील, समजा कोणाला चालतात कोणाला नाही चालत, कोणाला आवडत नाही, तर त्यासाठी तुम्ही याच्यात मस्त मटर टाकायचे किंवा आलू कापून टाकायचा, तो पण मस्त होते याच्यात टाकला तर. सर्व अशाच आपले धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे. तांदूळ टाकल्याच्या नंतर फक्त एकच वेळ आपल्याला फिरवणी द्यायची आहे, नाहीतर मग भात घाटा होते. आणि आपल्याला लगेच असं झाकण नाही ठेवायचं. तांदळाले पाणी थोडंसं कसं आटल्यासारखं झालं, तांदळाला लागल्यासारखं झालं पाणी की तेव्हाच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता सध्या नाही ठेवायचं आहे आपल्याला झाकण. हा पाहू शकता तुम्ही, आपले तांदूळ जे टाकले होते त्याच्या अंगापुरतं पाणी राहिलं. आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. भातातलं पाणी आटत आल्याच्या नंतर मी काळ्या काढून टाकल्या चुलीतल्या. आता फक्त आपल्याला आरावरच शिजवायचं आहे भात. भात लवकरच शिजते का बरी. चला आता झाकण काढून पाहतो. झाले 7-8 मिनिट झाले, वाफेवरच शिजवला मस्त. गॅसवर जर तुम्हाला शिजवायचं असेल तर कमी पॉवरवर पण शिजवू शकता. एकच नंबर मस्त टोमॅटो भात झाला आपला. पाहू शकता तुम्ही, जसा मला पाहिजे होता ना तसाच 1 नंबरच बनला. आयुषच्या पप्पाला पण आता मस्त भूक लागली, आणि बाहेर गेलो होतो ना, बाहेर गेला ना तर लयच भूक लागते. झाली आपली मस्त टोमॅटो भात तयार.